आता चित्रपट निर्मितीमध्ये प्रोडक्शन टीम अनेकदा म्हणजे पडद्यामागेच असते. प्रत्यक्षात सेटवर काही सुरळीत चालण्यासाठी त्यांची भूमिका मोठी असते. मग त्या भूमिकेविषयी म्हणजे असे काही अनुभव आहेत का, की तुमच्या करिअरमध्ये एखादा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये प्रोडक्शनच्या दृष्टीने खूप काही म्हणजे हे झालं, काहीतरी अडचण आली आणि ते तुम्ही सहजरित्या किंवा वेगळ्या पद्धतीने काही हँडल केली, असा काही किस्सा आहे का एखादा? खरं तर आमच्या एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान एक आमचा कॅमेरा अटेंडंट हार्ट अटॅकने गेला. बरं. तर अशा वेळेला काय होतं, निर्मात्यांची पंचाईत होते हं, हं, हं. की एकीकडे कलाकारांच्या तारखा नसतात, हो. लोकेशन कंप्लीट करून द्यायचं असतं हं, हं. आणि असं काहीतरी हे आलेलं असतं हे अचानक आणि येणारं. अचानक आलेलं असतं. आणि नेमकं मी ती फिल्म आदल्या दिवशी सोडली होती. माझे आणि काही निर्मात्यांचे वाद झालेले होते अच्छा. आणि मी ती सोडलेली होती. पण मला जसं रात्री निर्मात्यांचाच फोन आला की अहो असं असं झालंय, काय करू शकता. म्हटलं काही काळजी करू नका. मग ते पोलिसांना पाठवून, मग त्याचं पोस्टमार्टम करून, मग त्यांच्या घरी कळवून वगैरे, हं, हं. मग त्या कॅमेरावाल्यांना रिक्वेस्ट करून दुसरा अटेंडंट. मग काय होतं, त्यांच्याबरोबरचे अटेंडंट जे फार रोज एकत्र काम करणारे, हो, हो, हो. ते एवढे घरच्यासारखे असतात. बरोबर. त्यांना त्या दुःखातून बाजूला काढून काम करा हे बरोबर आहे. म्हणायला लावणं सुद्धा हा जड जातं की कसं सांगणार आपण? जडही जातं, पण पण जबाबदारी तेवढी ती असते. जबाबदारी असते की ते व्हायला पाहिजे. हं, असेही प्रसंग आहेत की बरोबर. आणि ते चालू करून दिलं. म्हणजे मी त्या हां. टीमचा त्या दिवशी भाग नव्हतो, बरोबर. आणि हे सगळं करून एका बाजूला हे करून हं. ते काम चालू करून देऊन मग मी बाजूला झालो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे व्यवसाय म्हणून बघणं हे नाहीये. हा एक माणूस, तुमच्यातला माणूस नेहमी दिसतो आम्हाला सगळ्यांनाच, की मग- म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की तुम्ही त्या चित्रपटाचा भाग नसता हा. तरी बऱ्याच वेळा मी तुम्हाला बऱ्याच वेळा फोन केलेत की बाबा हे लोकेशन मिळेल का, हे कलाकार मिळतील का, तर तुम्ही असं बरतलंय की मी त्या चित्रपटाचा भाग नाही, तुम्ही त्यांना सांगा. म्हणजे असं कधी होत नाही. नाही, आपलं क्षेत्र खूप लहान आहे. हो, हो, हो. म्हणजे मी कायम म्हणतो की आपण एकमेकाला धरूनच असलं पाहिजे. आणि बरोबर आहे. हे असं तर कोणी करू नये. म्हणजे हा. मी फार विशेष करतो असं काही नाही त्यात. हो, हो. सगळ्यांना एकमेकाला मदत करणं. आता मी सुद्धा मागतो मदत दुसऱ्यांकडे, लोक नक्की, करतात नक्की, ना. नक्की, नक्की. आमचे प्रोडक्शनवाले सगळे करतात मदत. तुम्ही काम केलेलं इरसाल या चित्रपटात राजकारण, गुन्हेगारी किंवा वस्तीमधली सत्ता संघर्ष दाखवलाय. अशा प्रकारच्या विषयावरती चित्रपट करताना प्रोडक्शनमध्ये विशेष म्हणजे काय काळजी घेतली जाते किंवा वेगळं काही लोकेशन शोधलं किंवा काही नवीन? नाही, हा थोडा कसा रियालिटीकडे जाणारा चित्रपट होता. की दांडेकर पूल आणि परिसरातली जी गुन्हेगारी होती आणि विशेषतः बाल गुन्हेगारी होती, अच्छा. त्यावर आधारित तो चित्रपट होता. हम्म. मुलं कसे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण वगैरे सोडून गुन्हेगारीकडे झुकतात असं. बरोबर आहे. तर अशा ह्याच्यात निर्मात्यांची मागणी होती की त्यांना रिअल लोकेशन होतं. अच्छा. त्यांनीच ते लोकेशन शोधलं होतं. पण मग हम्म. तिथे रिअल लोकेशनला आणि जिथे ही गुन्हेगारी आहे त्याच ठिकाणी त्याच पद्धतीचा चित्रपट करणं हे एक थोडं आव्हान असतं. बरोबर आहे. हा. पण मग तिथले जे लीडर आहेत, सामाजिक काम करणारे लोक आहेत, बरोबर. नगरसेवक आहेत, ह्या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून मग ते शूटिंग करावं लागलं होतं. बरोबर. आपला उद्देश त्यातून काहीतरी चांगलं घडवण्याचा चांगलं. किंवा एक वेगळा टच करण्याचा असतो. ते त्यांना पटवावंही लागतं ना बरोबर, की ते. आणि मग ते सुरळीत चालू होतं. आणि कसं असतं, अशा ठिकाणी शूटिंग करताना कुणाला आरेला कार्य करून जमत नाही. बरोबर आहे. म्हणजे बाबापुता करूनच ते काम करावं लागतं. तिथे आपण खूप लो लेवलला जावं लागतं. हो, हो. कोणीही जरी ओरडला, आता एक दोनदा आलं होतं ना तिथलं. नॅचरली अशा वस्तीमध्ये संध्याकाळी दारू पिऊन लोक असतात. आणि एकदा दारू पिली की ते लोक ऐकायला तयार होत नाही. मग कोणीही येऊ द्यात समोर. बरोबर आहे. पंतप्रधान आले तरी ते त्याला ऐकणार नाहीत. तर मग असा अनुभव आल्यावर थोडंसं त्या लोकांना सांगावं लागलं की ह्या लोकांना थोडं बाजूला ठेवा. बरोबर. किंवा आपल्या दिग्दर्शकांनाही सांगावं लागलं की शक्यतो संध्याकाळपर्यंत आटोपता आलं तर बघा. हो, हो. बरोबर. त्यानंतरचे काही सीन्स वगैरे त्यांनी मग शिफ्ट करून संध्याकाळपर्यंत आटोपलं. बरोबर. आणीबाणी हा जो काही चित्रपट आलता मधल्या काळामध्ये, हो. आणीबाणीच्या जो काही काळ होता त्यावेळेस, त्या काळावर आधारित चित्रपट, ऐतिहासिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट करताना प्रोडक्शन मध्ये विशेष काय काळजी घेतली जाते किंवा कशी तयारी केली जाते? आता आणीबाणी स्पेशल चित्रपटाचं तो म्हणजे मी लहानपणी अनुभवलेलं आहे ते. हा, हा.
मला अजूनही त्यावेळेस. त्या आठवणी आहेत की इंदिरा गांधींनी तो कायदा आणला होता काही. हा कायदा म्हणजे नसबंदी नसबंदी. राबवा हे होतं. बरोबर. आणि मी पाहायचो ना की गाडी आली, ती जीप हा. आली लोक की पळायचे लोक लगेच. पळायचे. म्हणजे मी पळालेले लोक पाहिलेले. बरोबर. रानावनात पळायचे, हो. घरातून बाहेर पळायचे, घरात थांबायचेच नाही. हा, हा, हा. तर रानात आहे. बरोबर. आणि मग त्यांच्या बायका वगैरे ते कुठंतरी त्यांना जेवण नेऊन दे वगैरे. हम्म. आणि तो सब्जेक्ट तसा घेतलेला होता, त्यामुळे तो एक चांगला सब्जेक्ट नाही, होता. कॉमेडी म्हणजे विनोदी पद्धतीने मांडला, पण हा, तो खूप चांगला होता. महत्वाचा आहे. पण हम्म. अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही कुठलाही ऐतिहासिक किंवा मागच्या काळातला चित्रपट करता, हम्म. त्यावेळेला एक तर तुमच्या लोकेशन्स पासनं तुमचे कॉस्ट्युम्स आहेत, तुमच्या बरोबर. प्रॉपर्टीज आहेत, हम्म. ह्या सगळ्याचं ध्यान आपल्याला ठेवावं लागतं. आणि तिथं जसं त्या प्रत्येक एचओडीचं काम असतं, तर ते सगळे व्यवस्थित पद्धतीने करतात की नाही, बरोबर. हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचं काम असतं. आणि किमान त्याला ते माहिती असावं लागतं की अरे त्या काळातली अमकी अमकी गोष्ट कुठे मिळू शकते, बरोबर. हो. की संदीप इनामकेंकडे हे जुन्या ह्या गोष्टी आहेत, हे माहिती असायला माहिती पाहिजे असायला ना. तर तेवढी माहिती घेऊन, आणि नसेल जरी माहिती तर मग त्याने 4 लोकांना विचारायला पाहिजे प्रोडक्शनच्या माणसाने. पण शक्यतो तिथली ते आत्ताच एक अशी जुन्या काळातली फिल्म पाहिली, पण तिथे मग खूप असे मोबाईलचे टॉवर दिसत आहेत, हे हा. दिसत आहेत. तर ते मग आपण त्या काळाशी तादात्म्य पाहू शकत नाही आपण ना, की ते अरे नाही ना, कसा दिसला तो. मला आठवतंय रामायण नावाची मालिका अतिशय सुप्रसिद्ध मालिका होती. त्यात सुद्धा जंगलामध्ये काही झाडं अशी दिसली हा. की लोकांनी त्याच्यावर पेपरला सुद्धा लिहिलेलं होतं की ही झाडं ही परदेशातली, तर आपल्या जंगलातली हा, नाही. ते तर त्या नवीन लावलेली असतील का तिथे शूट ती शोची झाडं होती वगैरे ते. बरोबर. बरोबर. तर म्हणजे आपण म्हणतो प्रेक्षकांना काय समजतं, हा, नाही, पण ते प्रेक्षकांचं खूप लक्ष असतं बारीक प्रत्येक लक्ष चित्रपटात. असतं. बरोबर आहे. आणि त्यामुळेच ते प्रेक्षकच आपला चित्रपट चालवतात, हे आपल्या मेकरच्या लक्षात येत नाही की बरोबर आहे. फायनली प्रेक्षक चालवतात. त्यामुळे हो. त्यांचं बारीक लक्ष असतं. नक्की. त्यामुळं प्रेक्षकांना काय समजतं हम्म. की ही चूक शक्यतो मेकर्सनी करू नये. नक्की.